सगळ्यांना माहिती आहे ना की माझ्यावर एक कांड झालेला. हां, माहिती आहे. ज्यांना नाही माहिती आहे त्यांना मी सांगतो, ठीक आहे, की एक खूप मोठा लेजेंडरी ॲक्टर आहे. हां, बच्चन साहेबांनंतर त्याचंच नाव येतं ॲक्च्युली त्यांच्यावरती. त्याचं नाव माहिती आहे ना, वीर नाव आहे त्याचं, ठीक आहे. आणि म्हणजे इतका मोठा लेजेंडरी ॲक्टर आहे तो की त्याची ओळख ॲक्टिंगमुळे नाही आहे, त्याची ओळख डान्समुळे आहे. हा एक मोठा कल्ट स्टेप केलेला, कोणालाच जमणार नाही. माहिती आहे ना त्याचा एक डान्स स्टेप, म्हणजे हे केलेलं त्याने. ही काय स्प्लेंडरला किक मारतोयस, करिअरचा किक स्टार्ट होत नाही आहे. तर त्याच्यावर एक जोक मारला आणि त्याच्यावर ही पूर्ण कॉन्ट्रोवर्सी घडलेली. तर एक्झॅक्टली तेव्हा काय घडलेलं मी तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगतो, ठीक आहे. जसं की काय की आता मराठी कॉन्टेंट मी खूप टाकत असतो, त्यामुळे महाराष्ट्रभर आम्ही शोज करत असतो. प्रत्येक शहरातून आहे ना वेगवेगळे मेसेज येतात फॅन्सचे, त्यांचं प्रेम असतं. जसं की पुण्यातनं मेसेज येतात की दादा एकदा पुण्याला ये, तुला भाकरवाडी चारतो. कोल्हापूरमधून मेसेज येतात, दादा कोल्हापूरला ये, तुला चिकन चारतो. तसेच सोलापूरमधून पण मेसेज आलेले, दादा एकदा सोलापूरला ये, तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करू. मला वाटलं विवाहामधले शाहिद कपूर असतील, कबीर सिंगवाले निघाले. मोस्टली वेगवेगळ्या शहरात आम्ही जरी शो करतो ना, प्रत्येक शोमध्ये शोज सिमिलर असतात, पण सोलापूरचा शो थोडा वेगळा होता. का ते मी तुम्हाला सांगतो. कारण जसं आताचा हा शो आहे बघा, 100% फॅन्स माझेच आहेत. तो शो वेगळा होता कारण त्याच्यात पण 100% फॅन्स होते, पण 99% माझे होते आणि 1% वीरचे होते. कारण ते लाईफ बॉय म्हणतं ना, 1% किटाणू राहून जातात. तर ते होते सगळे गुंडे आलेले, ठीक आहे. 12 गुंडे आलेले माझ्या शोमध्ये, ठीक आहे. बाकी सगळे माझे फॅन्स होते, पण हे गुंडे एकदम प्रोफेशनल होते. म्हणजे प्रोफेशनल का होते, कारण त्यांनी पूर्ण शोमध्ये ते बसून राहिले आणि त्यांनी पूर्ण शो होऊ दिला, काहीच म्हणाले नाहीत ते. आणि शो नंतर सगळे फॅन्स थांबतात फोटो घेण्यासाठी, सगळ्या फॅन्सनी लाईन लावली फोटो घेण्यासाठी. ते त्या लाईनमध्ये उभे राहिले, इतके प्रोफेशनल होते ते. हां, कारण त्या गुंडांना आर्टची रिस्पेक्ट होती. त्यांना माहीत होतं की हे जे फॅन्स आले त्यांनी पैसे खर्च केले, त्यांचे पैसे वाया नाही गेले पाहिजे. कारण तो प्रणीतचा शो होता, वीरची मूवी नव्हती. तर सगळ्या फॅन्सनी फोटो काढेपर्यंत ते थांबले. मग सगळे फॅन्स निघून गेले. शेवटच्या 4 मुली बाकी होत्या. तेव्हा हे जे गुंडे आहे ना, हे थोडे इम्पेशंट झाले. तर त्यांनी काय केलं, त्या मुलींच्या आधीच हे गुंडे स्टेजवर आले. आणि 12 गुंडे होते, 6 गुंड मागून आले, 6 गुंड पुढून आले. आणि आता प्रॉब्लेम हा होता ना की ते गुंड आहेत हे त्यांना माहीत होतं, मला माहीतच नव्हतं. आता मला वाटतं हे फॅन्स आहेत, मीट अँड ग्रीट होत आहे. तर मी खूप स्वीट जेस्चर दाखवला. मी हात मिळवण्यासाठी हात पुढे केला. त्यांना माहिती होतं की त्यांचा अजेंडा काय आहे, पण तरी त्यांच्यातला इतका एक फुद्दू होता, त्याने हात मिळवला आणि म्हणतोय बिग फॅन दादा. मग त्याचा जो लीडर होता त्याने टपली दिली, अरे कॅरेक्टरमध्ये राहा, आपल्या बॉससारखी ॲक्टिंग नको करूस, आपल्याला चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे. आणि हे सगळं जेव्हा चाललेलं ना, तेव्हाच त्यांच्यामध्ये एकाने मागून अटॅक केला. आणि जेव्हा त्याने मागून अटॅक केला ना, मला कळलंच नाही की काय होतं आहे. कारण बघा, फिजिकल व्हायलन्स एनी डे चुकीचं आहे. आणि प्लस जर तुम्ही कोणताही इनिशिएटिव्ह घेताय ना, तर कॉन्व्हर्सेशन केलं पाहिजे. त्याने ॲटलिस्ट मला सांगितलं पाहिजे होतं की ते लोक हे का करत आहेत. मला कळलंच नाही की माझ्यावर हे का होतं आहे. आणि मी मनात रँडम विचार येत आहेत माझ्या की माझा बर्थडे तर नेक्स्ट मंथ आहे, हे बर्थडे मम्स इतक्या लवकर का देत आहेत, आणि माझे मित्र आगमन टपली द्यायला एवढे लांब आले. पण जेव्हा त्यांनी खूप मारायला लागले ना, तेव्हा मला कळलं की हे माझे मित्र नाही आहेत, कारण ते गुंड हळू मारत होते. माझे मित्र जीवनाची भाडाच मारायला, आणि ते एवढं मारायला लागले. तर मी हेच सांगतोय तुम्हाला, जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही आहे, नेहमी कॉन्व्हर्सेशन करणं इम्पॉर्टंट आहे. कम्युनिकेशन इज द की. ह्याच्यासाठीच म्हणतात की त्यांनी ॲटलिस्ट आधी सांगितलं असतं की त्यांना कोणती गोष्ट आवडली नाही, काहीतरी सोल्युशन निघालं असतं. कारण प्रत्येक गोष्टीत कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे. तुम्ही गांधीजींचं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. जेव्हा महात्मा गांधीजी दांडी मार्चला गेलेले, एवढ्या मोठ्या माणसाने पण सांगितलेलं की मी दांडीला जातोय मीठ उचलण्यासाठी. तुम्ही विचार करा, जर गांधीजी असेच निघून गेले असते, सगळ्यांना वाटलं असतं बापू मॉर्निंग वॉकला गेले, अरे एवढं लांब का जात आहे, टाटा सॉल्टच्या जागी टाटा मॅरेथॉन प्रमोट करून आले असते.
तर हेच त्या गुंडांचं हे सगळं चाललेलं, ठीक आहे. आणि मी माझ्या मनात तेच विचार येत आहेत की हे सगळं काय होतं आहे, आणि मला काहीच कळत नव्हतं. आणि ते एवढे सगळे लोक जेव्हा मारायला लागले ना तुम्हाला, तेव्हा त्यांना हे वाटलेलं की आम्ही 12 आहोत, हा एकटा आहे, हा एक स्टँडअप कमेडियन, हा वीक आहे, हा काहीच करू नाही शकणार. पण त्यांना ही गोष्ट माहीत नव्हती की स्टँडअप कमेडियन मी नंतर आहे, पण मी लहानपणीपासूनचा एक कराटेचा प्लेअर आहे. तर मी कराटेचा तो डाव खेळला जो त्यांना माहीतच नव्हता. जाऊ द्या, माफ करा मला, पण माझी ट्रिक वर्क नाही झाली, कारण ते पण ब्लॅक बेल्ट होते, त्यांच्याकडे लेदरचे होते. आणि ते सगळे असे मारायला लागले, ठीक आहे. आणि मला तेच होतं की हे काय चाललंय माझ्यावर, मला कळतच नव्हतं. आणि फायनली त्यांच्यापैकी एकाने एक क्लू दिला मला की हे का होतंय. त्यांच्यापैकी एक जण मध्येच म्हणाला की आर्टिस्ट असून एवढी घाणेरडी कामं करतोस. आणि तेव्हा फायनली मला कळलं की हो, हे लोक मला उदित नारायण समजतात. मग काय मी पण गायला लागलो, बस में नहीं मेरा मन. त्या गुंडांची फाडली. ते 12च्या 12 मागे झाले. ते म्हणाले फिजिकल व्हायलन्स आहे, इंटिमसी नको आहे. आणि एवढं सगळं चाललेलं ना, ठीक आहे. ते 11 जणांनी आधी मला मारलेलं. जेव्हा 12व्याने मारलं ना, तेव्हा मला वाईट वाटलं, कारण 12वा तो होता ज्याने माझ्याशी हात मिळवलेला. जेव्हा तो मारायला लागला, मी असं होतो की नाही, तू नाही मारू शकत, आपलं एक नातं झालंय. हा फॅन म्हणालेला माझा, मला मित्र वाटत होता तो, पण मित्राच्या रूपात मुरली विजय निघाला. आणि जेव्हा त्याने वगैरे मारायला सुरुवात केली, आणि एक पॉईंटला त्या सगळ्यांनी मिळून मला मारलं, 12 जणांनी मिळून मला मारलं. तुम्ही विचार करू शकता, इतकी सॅड गोष्ट आहे ही. आणि एवढं सगळं झाल्यावर त्यांनी डिसाईड केलं की आता आपण याला दाखवू की आपण याला का मारतो. तर त्या शोमध्ये पण मी कोणताही जोक केला नव्हता. ॲक्च्युअल गोष्ट ही आहे की त्या वीरबाबत एक जोक मी इंस्टाग्रामवर टाकलेलं, त्या जोकबद्दल त्यांना प्रॉब्लेम होता. मग त्यांनी डिसाईड केलं की आपण फोनमध्ये याला त्याचाच व्हिडिओ दाखवूया. त्यांना वाटलं मी लिहिला, मी विसरलो असेल. मग एकाने काय केलं, फोनमधनं व्हिडिओ काढला आणि ती रील दाखवण्यासाठी फोन पुढे केला. पण ओव्हर एक्सायटेड होऊन त्याने काय केलं, चुकून ती रील स्क्रोल झाली. आता मला तो पुढची रील दाखवतोय आणि मला म्हणतोय बोच सांग आता. आणि मी बघतोय ती रील, बता कौन सी कलर की चड्डी पहनी है. आता आवाज इतका होता ना की त्यांना ते ऐकून येते, त्यांना वाटतं योग्य रील. तो म्हणतो बता. मी म्हणालो पिंक. मी जसा चड्डीचा कलर सांगितला त्यांना कळलं हा उदित नारायण नाही, आदित्य नारायण आहे. आणि हेच सगळं चाललेलं, ठीक आहे. आणि जेव्हा फायनली त्यांचं सगळं मारून वगैरे झालं, फायनली त्यांनी डिसाईड केलं की आता आपल्याला जायचं आहे. मग त्यांनी सांगितलं मला की पुन्हा जर वीर बाबावर जोक बनवलास तर ह्याच्यापेक्षा पण वाईट गोष्टी होतील. आणि ते लोक निघून गेले. आणि तुम्हाला कळतं आहे 12 जणांनी अटॅक केला माझ्यावर फक्त एका जोकसाठी. मी पूर्ण टाईम तोच विचार करत राहिलो की काय झालं हे आणि का झालं. आणि खूप वाईट वाटलं मला की एका माणसाच्या अगेन्स्ट 12 जणं. पण थोडं मला चांगलं पण वाटलं की त्या लोकांनी मला एवढं केपेबल समजलं की मी 12 लोकांना मारू शकतो. तुम्हाला कळतंय 12 लोक, 1 डझन लोक आलेले, 1 डझन गुंड आहेत की केळी आहेत ही. आणि तुम्हाला कळतं 12 जण म्हणजे खूप जास्त झाली यार. 1 जण जरी कमी आला असतं ना तरी क्रिकेटची टीम झाली असती. पण त्यांना माहिती होतं जर 11 जणांना मी हरवलं असतं तर लोक म्हणाले असते ही सोलापूरची नाही RCBची टीम आहे. पण एवढं सगळं केल्यानंतर ते लोक फायनली गेले. आणि मी माझ्या मनात हा सगळा विचार करतोय की हे का घडलं, कसं घडलं. आणि तेव्हाच माझं लक्ष गेलं की त्या 4 मुली अजूनही तिथेच उभ्या होत्या. त्या चौघींना वाटत होतं हा शोचाच एक भाग आहे. ते मित्रांना फोन करते ती, अरे तू लवकर निघून गेली, पोस्ट क्रेडिट चालू आहे. खरे पंचेस आता मारतायत. बाजूवालीला वाटतंय रॉयल रंबल चालू आहे. म्हणते दादा पुढच्या राऊंडमध्ये चोक स्लॅम द्या ना ह्याला. आणि हे सगळं केल्यावर त्या मुलींनी पण फोटोज घेतले, त्या मुली पण निघून गेल्या, हे गुंड पण निघून गेले. आता सोलापूरमध्ये मी एकटा होतो, माझा तिकडे कोणी मित्र नाही आहे, कोणी ओळखीचा नाही आहे. आणि इतका फिजिकल व्हायलन्स झाला आहे की माझ्या हाताला, पोटाला, पाठीला, पायाला सगळीकडे लागलेलं. आणि मला असं होतं की आता काय करायचं, मला मुंबईला जायचं, तिथून मला हॉटेलला जायचं, एकटा होतो मी. आणि खूप त्रास झाला, खूप अवघड होता तो मोमेंट माझ्यासाठी. म्हणजे मी कसा गेलो मी तुम्हाला सांगू नाही शकत. मी प्रयत्न करतो, मी असा गेलो होतो.
तरी माझा परफॉर्मन्स वीरपेक्षा चांगला होता. पण त्यानंतर पुढच्या दिवशी मी मुंबईला आलो आणि माझे जे पण रिलेटिव्ज आहेत, जे पण क्लोज आहेत, त्यांच्याशी मी डिस्कस केलं की कारण मी असं होतं की काहीतरी करावं लागणार आहे, कारण हे बरोबर नाही आहे. पण प्रॉब्लेम होता, मी ज्यांच्याशी पण डिस्कस केलं ना, सगळ्यांनी मला हेच सांगितलं की जाऊ दे, ते लोक मोठे लोक आहेत, आपण काही करू नाही शकणार, आपण मिडल क्लास लोक आहोत, आपली गोष्ट कोणी ऐकणार नाही, सोलापूर दूर आहे, जाऊ दे त्यांना. पण जेव्हा ही गोष्ट मी बाबांना सांगितली ना, की बापाचं प्रेम वेगळं असतं, ठीक आहे, की आयुष्यात सगळे मुलं मोस्टली आईशी क्लोज असतात, तुम्ही आईशी सगळ्या गोष्टी क्लोज शेअर करू शकता, पण असा कोणता कांड होतो ना, तुम्ही बाबांशीच जाऊन बोलता. मी बाबांना सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मी म्हणालो की बाबा असे म्हणतायत सगळे, तर बाबा म्हणाले की नाही आपण त्यांना जाऊ नाही देणं, की सोलापूर भलेही दूर असेल, तू महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र आपलं घर आहे, सोलापूर आपलं घर आहे, आणि घरात मच्छर आला ना, आपण बाहेर नाही जात, मच्छरला बाहेर काढतो. बाबा म्हणाले एकच गोष्ट लक्षात ठेव, मोडेन पण वाकणार नाही. आणि मी खूप इन्स्पायर झालो की बाबांचं हे वर्जन मी कधीच पाहिलं नव्हतं. बाबांनी एवढं चांगलं स्पीच दिलं आणि त्यानंतर बाबा म्हणाले फक्त एक गोष्ट अजून लक्षात ठेव, या सगळ्या गोष्टी आईला नको सांगूच. मी म्हणाला हा एवढा मोठा वाघ आणि बायकोला घाबरतोय. कारण बाबांचं लॉजिक पण बरोबर होतं. बाबांचं लॉजिक हे होतं की एक तर मराठी आईला तुम्ही ही गोष्ट सांगा की मला एवढ्या लोकांनी मारलंय, आईचं पहिलं लॉजिक हेच असेल, तूच काहीतरी केलंस. हां, स्टीफन हॉकिंग त्याची आई पण जर इंडियन असती ना, त्याची आई पण म्हणाली असती, असं त्यावर कांड झालं असतं ना, तूच काहीतरी केलंस. स्टीफन हॉकिंग म्हणतो आई मी काहीच नाही करू शकत, मी फक्त वीरवर जोक मारलेला एप्स्टीन आयलंडवर. पण बाबांना ही सगळी गोष्ट मी सांगितली ना, सगळं एकदम छान होतं. पण एक प्रॉब्लेम झाला की तेव्हा माझी आत्या पण तिथेच बसली होती. आत्या माहिती आहे तुम्हाला? हा तोच फील आहे, ठीक आहे. आत्याला या स्टोरीबद्दल घंटा काही फरक नाही पडला, कारण आत्याने पूर्ण स्टोरी ऐकली. आणि एखादा चांगला माणूस काय विचारतो की तू ठीक आहेस का, आपण डॉक्टरकडे जाऊया का, आपण काय करायचं. पण आत्याचा एकच प्रश्न होता, हा वीर आहे कोण. मग मला आत्याला पण ती स्टेप करून दाखवावी लागली. आणि आत्या एम्पथाईज करत नव्हती, ती जखमांवर मीठ चोळत होती. जसं मी सांगितलं, म्हणते फ्लॉप ॲक्टरच्या फॅनकडून मार खाऊन आलाय. हां, त्याचे फॅन 10 त्याला मारायला 12 कसे आले. आता पुढचं काय, फरदीन खानचे फॅन्स मारणार आहे त्याला. तिच्या मैत्रिणींना फोन करून बोलते की आमच्या प्रणीतला ना अक्षय कुमारच्या गुंडांनी मारलं. मी म्हणाले अरे अक्षय कुमारचे नव्हते. म्हणते नाही, तुला ज्याने मारलं त्याला कोणी नाही ओळखत, मला नाही जमणार ही स्टेप करायला. पण ही सगळी गोष्ट झाली, ठीक आहे, घरच्यांचा एवढा सपोर्ट मिळाला. मग मी डिसाईड केलं की आपण ही गोष्ट आहे ही सोशल मीडियावर टाकायची, सगळ्या लोकांना कळलं पाहिजे की माझ्यावर काय घडलं आहे. माझ्या टीमने पूर्ण ती स्टोरी जे काही माझ्यावर घडलं, आम्ही ते सगळ्या गोष्टी ड्राफ्ट केल्या आणि मी सोशल मीडियावर पोस्ट केलं. आणि तेव्हा कळलं की लोकांचं किती प्रेम आहे. सगळ्या लोकांचे कॉल्स आले, टेक्स्ट आले, इतक्या लोकांनी स्टोरी शेअर केल्या. आणि तेव्हा इतकं चांगलं वाटतं ना, कारण बघा तुम्हाला हेट करणारे ना 10-12 जण असतात, पण मला त्यांच्याशी फरक नाही पडत, मला प्रेम करणारे एवढे लोक आहेत. त्याच गोष्टी मॅटर करतात, ठीक आहे. आर्टिस्ट आयुष्यात ह्याच गोष्टी कमावतो, पण या फॅन्समध्ये पण काही लोक ह्यांच्यासारखे असतात. आणि सगळी मुलं मोस्टली थोडी टॉक्सिक तर असतातच. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, सगळ्या मुली आहे ना, ज्या पण मुलींनी मेसेज केले त्या सपोर्टिव्ह होत्या, त्यांची केअर दिसत होती. कारण मुलींचे मेसेजेस काय येत होते, आय होप यू आर फाईन, प्लीज टेक केअर, गेट वेल सून, वी स्टँड विथ यू, वी स्टँड विथ यू. त्या चौघी पण उभ्याच होत्या, फक्त मी एकटा आडवा झालेलो. पण ॲटलिस्ट मुली केअर करतात. एवढे प्रेमाचे मेसेजेस केले. मुलांचे मेसेजेस इतके हरामी. एवढा मी इमोशनल पोस्ट टाकलाय. पहिलाच कमेंट होता पहिल्या फॅनचा की दादा तुझ्यावर जे काही झालं चुकीचं झालं, पण पुढच्या आठवड्यातला गोवाचा शो कॅन्सल केला तर तुझी येऊन मारेन मी. त्याच्यावर दुसऱ्या फॅनचा रिप्लाय होता, याला मारलंय कळणार कसं, काळं निळं काय होईल. तिसरा लिहितोय केरला सर 100% लिटर. मी बोला महाराष्ट्रीयन आहे यार मी. आणि फॅन्स तर ठीक आहेत, माझे मित्र त्याच्यापेक्षा हरामी आहेत.
मित्र तर बाबा कहर केला त्यांनी. माझे मित्र म्हणतात आता घरी येणार, चल पबजी खेळूया. पबजीवर गेलो, म्हणतात ह्याच्या आसपास राहा, ह्याला मारतात. आणि मित्रांवर मी आता जोक्सच नाही मार, मी काही बोललो म्हणतात म्हणून मार खातो. अरे पाणी मागत होतो यार. मित्र खूप हरामी आहे. तर मित्रांनी माझा टिंडरवर प्रोफाईल खोलली आहे आणि बायोमध्ये लिहिलंय प्यार से डर नहीं लगता साहब, थप्पड़ से बहुत लगता है. मित्र इतके हरामी आहेत माझे. आता माझा वाढदिवस होता मागच्या आठवड्यात, हे गिफ्ट केलं त्यांनी मला. म्हणजे दर तो बहुत होता रहेगा. पण असे सगळे मित्रांचे मेसेज होते. पण ठीक आहे यार, मित्र एंडमध्ये तुमच्यावर प्रेम तर करतातच. पण त्यानंतर जेव्हा या गोष्टी शेअर झाल्या ना सोशल मीडियावर, तेव्हा बाकी स्टँडअप कमेडियन्सना पण कळलं आणि ते सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत. आम्ही सगळे एक कम्युनिटी आहोत. बऱ्याच लोकांचे मेसेज आले, बऱ्याच लोकांनी स्टोरीज टाकल्या आणि काही तर माझे खूप चांगले मित्र आहेत स्टँडअप कम्युनिटीमध्ये. एकाचं नाव तर तुम्ही ऐकलं पण असेल, त्याचं नाव समय रायना आहे. समयचा तर तेव्हाच मेसेज आला की भाई तेरे साथ जो भी हुआ बहुत गलत हुआ, मैं तेरे साथ हूँ भाई, बट ये तो एकदम क्रेजी हो गया भाई. ऐसा तो लेटेंट में भी कभी नहीं हुआ, कारण तेव्हापर्यंत नव्हतं झालं. समयचा मेसेज आला. थोड्या वेळाने मला वीर दासचा मेसेज आला. त्याचा मेसेज आला, हाय प्रणीत, आय होप यू आर फाईन. आणि मी असं तो मला कोणत्याच वीरशी बोलायचं नाहीये. तर त्याचा आला, नो प्रणीत नो, देर आर 2 इंडियाज and there are 2 veers and I am the self-made one. पण आता एवढ्या लोकांनी शेअर केली ना, त्यामुळे काय झालं, ही गोष्ट न्यूज चॅनल्सपर्यंत पोहोचली आणि मला सगळ्या न्यूज रिपोर्टर्सचे कॉल यायला लागले की सर तुमच्यावर जे काय झालं हे खूप चुकीचं आहे. स्टँडअप कमेडियन्स हा सोसायटीचा मिरर असतात आणि फ्रीडम ऑफ स्पीचचा गळा दाबला जातो आहे. आम्ही तुमची बाजू जनतेपर्यंत मांडणार आहे. तुमच्यावर जे काय झालं ते सगळं आम्हाला सांगा, आम्ही न्यूजवर कव्हर करू. आणि फायनली मला असं वाटलं की जी माझी स्टोरी आहे ही फायनली लोकांपर्यंत पोहोचणार आहे. पण जसे हे लोक हेडलाईन्स चालवतात ना, तेव्हा मला कळलं हे माझ्या आत्यासारखेच आहेत. हा, पहिलीच हेडलाईन होती, हसी तो फसी. एकाने टाकलेले, सोलापूर बना वासेपूर, पंच पसंद नहीं आया तो दिया पंच. मला तुमचे न्यूज लिहितंय कोण, आकाश चोप्रा? एवढ्या सगळ्या न्यूज चॅनल्सवर माझी जेव्हा न्यूज आली ना, एक गोष्ट सॅड पण झाली त्याने, की माझ्या आईला फायनली कळलं की माझ्यावर काय झालं. आणि तो खूप इमोशनल मोमेंट होता आईसाठी, कारण आईने त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि व्हॉट्सॲपवर स्टेटस टाकलं. कारण ती न्यूज NDTVवर बघत होती, इंग्लिश तिला येत नाही. आई व्हॉट्सॲपवर स्टेटस टाकते, माझा मुलगा फेमस होऊन आलाय. आत्याचा रिप्लाय, फेमस होणे मार खाऊन आलाय. पण एवढ्या न्यूज चॅनल्सने कव्हर केली ना ही गोष्ट की फायनली पोलिसांपर्यंत पोहोचली. मला सोलापूर पोलिसांमधून फोन आला की सर तुमच्यावर जे काय झालं हे खूप चुकीचं आहे. आम्ही तुमच्यासाठी जी काही ॲक्शन घेतोय आत्ताच घेणार आहे. तुमच्यावर जे काही झालं आहे सगळं आम्हाला सांगा, आम्ही आत्ताच्या आता FIR नोंदवणार आहे. आणि मी त्यांना पूर्ण स्टोरी सांगितली माझ्यावर काय झाली आणि त्यांनी पूर्ण स्टोरी ऐकली. आणि त्यानंतर फक्त त्यांनी एकच डाऊट विचारला की हा वीर आहे कोण. मग मी त्यांना व्हिडिओ कॉल करून ही स्टेप करून दाखवली. पण त्यानंतर सोलापूर पोलिसांनी एकदम प्रॉम्प्ट ॲक्शन केली. त्यांनी FIR लिहिला. त्यांनी जे पण गुंड होते पुढच्याच दिवशी त्यांनी त्या 12पैकी 10 जणांना पकडलं. आणि जे 2 जण होते ते तरीही अंडरग्राऊंड होते आणि ते गोव्यामध्ये लपले होते. तेव्हा मला अजून वाईट वाटलं की हे लोक पार्टी करते. पण ते पोलिसांनी ॲक्शन घेतली. पुढच्या दिवशी त्या दोघांना पण त्यांनी पकडलं आणि पोलिसांनी पकडलं, त्यांना कस्टडीमध्ये घेतलं आणि मग पोलिसांनी त्यांच्यावर क्राऊडवर्क केला. 1 डझन केळ्यांचा ज्यूस काढला त्यांनी. मग ते लोक म्हणाले जाऊ त्यांना जाय. तिथून ते गुंड जेव्हा निघाले तेव्हा त्या लोकांनी निघाले. पण सांगायचा मुद्दा हा होता की ही जेव्हा गोष्ट घडली ना, म्हणजे तेच असतं ना की तुम्हाला हेच वाटतं की एखादी गोष्ट तुमच्यावर जेव्हा पण चुकीची घडते, एखादा जोक तुम्हाला आवडला नाही आणि जर कोणी एवढी मोठी ॲक्शन घेतली तर त्याची रिॲक्शन पण आहे. पुढच्याही लोकांना माहिती आहे की बाबा आपण ह्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत. आणि मला हेच वाटलं की ही विक्ट्री फक्त माझी नाही, ही सगळ्या आर्टिस्टची विक्ट्री आहे, सगळ्या स्टँडअप कमेडियन्सची विक्ट्री आहे. कारण फ्रीडम ऑफ स्पीच नेहमीच इंटॅक्ट राहील.
आणि त्यासाठी मी आनंदी होतो. पण पुढच्या दिवशी लेट एंडचा नवीन एपिसोड आला आणि मग न्यूज चॅनल्सवालेच म्हणतात गळा दाबा यांचा, फ्रीडम ऑफ स्पीच नाही दिलं पाहिजे यांना. आणि त्या एपिसोडमध्ये माहिती आहे ना की समयचा तेवढा सीन नव्हता, मेन सीन रणवीरचा होता, कारण त्याला हगायची सवयच आहे. हे वीर आणि रणवीर कुठे पण जातात हगतात. आणि रणवीरने एवढं सगळं बोललं पण लोकांनी समयला टार्गेट केलं, कारण तो एकदम विमल गुटखावाला सीन झाला की जोपर्यंत अजय देवगण विकत होता सगळ्यांना चाललं, अक्षय कुमार आल्यावर भडकले नाही तू नको विकूस. पण अचानक ना हे सिच्युएशन एकदम एस्केलेट व्हायला लागलं. तुम्ही नोटीस केलं असेल की लोकांनी म्हणजे इतकं पर्सनली घेतलं त्या गोष्टी की त्या लेट एंडच्या एपिसोडमध्ये जे लोक पण होते त्यांचे पुतळे बनवून जाळायला लागले. आणि सगळ्या कंटेस्टंट जे पण त्या एपिसोडमध्ये आले सगळ्या सेलिब्रिटीजचे पुतळे बनवून त्यांनी जाळले. बाकी सगळ्यांना खूप फरक पडला, समयला नाही पडला, कारण तो काश्मीरमधला आहे, तो ऑलरेडी US ला गेला. आग लगे बस्सी में मैं अपना मस्सी में. पण त्याच्यानंतर अजून एस्केलेट झालं. लोकांनी म्हणजे इतकं त्याला ट्रोल वगैरे करायला सुरुवात केली. लोकांनी डिमांड केली की लेट एंडचे एपिसोड्स डिलीट करून टाका. आणि फायनली मग समयला माफी वगैरे मागावी लागली. तिथपर्यंत तरी गोष्टी ठीक होत्या, पण त्यानंतर लिटरली त्याला त्याचे सगळे एपिसोड्स डिलीट करावे लागले. आणि त्या मोमेंटला ॲक्च्युली वाईट वाटलं, कारण ॲज अ स्टँडअप कमेडियन, ॲज अन आर्टिस्ट तुमचं सगळं काम हे फक्त यूट्यूबवर असतं, लोक तुम्हाला तिथेच पाहू शकतात. ते जर तुम्ही डिलीट केलं तुमचे फुटप्रिंट्सच गेले, आता तुमची काय ओळख आहे. आणि त्या दिवशी मनापासून वाईट वाटलं. आणि मी समयला मेसेज केला की भाई तेरे साथ जो भी हुआ बहुत गलत हुआ, मैं तेरे साथ हूँ, बट ये तो क्रेजी हो गया भाई, ऐसा तो सोलापुर में भी नहीं होता. पण हा सगळा इन्सिडेंट झाला, माझा इन्सिडेंट झाला. त्याच्यानंतर 1-2 आठवड्यात मी रिकव्हरी केली. आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की गोव्यामध्ये माझा शो होता. या इन्सिडेंटनंतर पहिला शो होता माझा. असं वाटलं की मी आयुष्यातला पहिला शो करतोय पुन्हा एकदा, पण मी तरी हा शो केला आणि खूप छान वाटलं मला. शो झाल्यानंतर जे पण तिथे बघायला आलेले शो सगळे मला भेटायला वगैरे आले आणि आम्ही त्यांच्याशी दुरून बोललो. पण त्याच्यातला एक जो माणूस होता ना तो खूप स्पेशल होता, की तो आला माझ्याकडे आणि तो म्हणाला की दादा तुझा शो पाहायला मी सोलापूरवरून आलो आहे. तो म्हणाला की दादा की जे पण तुझ्यावर झालं ना हे खूप चुकीचं झालं, की आंबा एक कुसका निघला ना म्हणून आता सगळ्यांचीच तीच इमेज झाली आहे. आम्ही सोलापूरवाले तुला खूप प्रेम करतो आणि आम्हाला वाटतं की तू सोलापूरमध्ये पुन्हा यावं. मला वाटलं की तू नाही येणार म्हणून मी तुझा शो पाहण्यासाठी गोव्यापर्यंत आलो. आणि मी असं होतो की मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे की महाराष्ट्र माझं घर आहे, सोलापूर माझं घर आहे आणि घरात परफॉर्म करायला मी कधी सेकंड थॉट नाही देणार. त्याला मी म्हणालो आयुष्यात एकच गोष्ट लक्षात ठेव, मोडेन पण वाकणार नाही. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ खूप स्पेशल होता, कारण खूप काही बोलायचं होतं, खूप काही सांगायचं होतं. बाकी गेल्या 1 महिन्यापासून बऱ्याच लोकांचे खूप मेसेजेस आले की हेल्थ कशी आहे वगैरे वगैरे, खूप सपोर्ट दाखवला लोकांनी, त्या सगळ्यांना खूप धन्यवाद. बाकी स्पेशली सोलापूरच्या फॅन्सचंही खूप धन्यवाद की त्यांनी खूप मेसेज केले, खूप सपोर्ट दाखवला. बऱ्याच लोकांनी माफी मागितली की आमच्यामुळे किंवा आमच्या इकडे अशी गोष्ट तुझ्यावर झाली त्यासाठी आम्ही माफी मागतो. पण तुम्हाला माफी मागायची काही गरज नाही आहे. तुम्ही बेस्ट आहात, तुम्हाला शोला येता, व्हिडिओवर सपोर्ट दाखवता, असा सपोर्ट दाखवत राहा. कारण मी माझे लाईव्ह शोज अजूनही करतोय आणि आता माझा शो होणार आहे, मुंबई दौरा मी करतोय. त्याच्यात या आठवड्यात दादरला रविवारी शो आहे, पुढच्या आठवड्यात पनवेलला शो आहे, मग साताऱ्याला शो आहे, मालाडला शो आहेत आणि हे सगळे आपले मराठी शो आहेत. तर या शोची तिकीट तुम्ही घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये इकडे तिकीट लिंक दिली असेल आणि सगळे शोज फास्ट फिलिंग आहेत, तर पटकन तिकीट लिंकवर जा आणि तिकीट बुक करून टाका. बाकी पुढचा व्हिडिओ येणार आहे या शुक्रवारी आणि हा एक क्राऊडवर्कचा व्हिडिओ आहे, तर तो व्हिडिओ पण पूर्ण पहा आणि त्याला पण असाच सपोर्ट दाखवत राहा जो तुम्ही नेहमी दाखवत राहता. ठीक आहे, बाकी स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.